जीवनामध्ये माणसानं 3 गोष्टी पूर्ण करून कमीत कमी मरण आलं ना, पुढच्या जन्मात तुम्हाला भोग येत नाही सळवायला. लक्ष करा. एक, कोणाचं कर्ज 2 रुपये तुम्ही घेतले असले देऊन मरा. शिल्लक ठेवून मरू नका. त्याचं देण्यासाठी जन्माला यावं. 1 रुपया राहू द्या. माणसाचं काय झालं माहिती का, घेताना लय गोड बोलून घेतात आणि देताना सळवासळी असते. चांगलं नाही. कोणाचे पैसे घेतले ना कर्ज, पूर्ण करून मरावं. पुढं काही भोग येत नाही सळवायला तुम्हाला. एक झालं. दुसरं, कोणासोबत भांडण झालं असं ना, होते जीवनामध्ये मतभेद असतात. नाही जमलं तुमचं आमचं काही कारणानं, चालतंय, होऊ शकतंय ना. पण ज्या वेळेला आपल्याला कळालं आता आपलं वय उताराला आलंय, ज्याच्यासोबत तरुणपणामध्ये भांडणं केले त्याच्या घरी जायचं. बाबूराव काय चाललंय? या या या. हे काय नाही म्हटलं, तरुणपणा 2 पार्टीचे दोघं आपण लय भांडलो राजा. आता काय कारभार पोराच्या हातात गेले. मग मला वाटतंय आता आपण ते विसरून जा. शाबास, शहाणा माणूस म्हणे. खूप भांडणं केले तरुणपणा जवळ याच झालं. आता आपलं काय केलं, 10 गेले आणि 5 राहिले. आपल्या गौऱ्या गेल्यात पुढं. आता मग आजपासून तुमचा आमचा वैर संपला. चला आपल्या घरी जेवण करायला. मरण चांगलं आहे. वैर संपून मरा, कर्ज नील करून मरा. जीवनामध्ये लक्षात ठेवा, काही गोष्टी करून शिल्लक ठेवायच्याच नाहीत. जे आपलं कर्म, पाप कर्म काय जे असेल त्याचा भोग पूर्ण. मोतीराम महाराजाला जखम झाली, त्या आळ्या बाहेर काढू लागले. त्यांच्या जवळचे सानिध्यातले शिष्य महाराजांनी सांगितले, राहू दे, त्या आळ्या तुला सळवायल्यात का मला? राहू दे. ते म्हणले, महाराज आता वरी आल्यात. अरे म्हणले, ते आता काढून टाकल्या तर पुन्हा मला फक्त खवंत पायाला होण्यासाठी जन्म घ्यावा लागला.